नमस्कार, आम्ही भोजन स्नेही या रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फणसाचे सांदण। सांदण बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा लागणार आहे। तो 1 वाटी रवा मी 15 ते 20 मिनिटं दुधामध्ये आधीच भिजवून घेतलेला आहे। 1 वाटी फणसाचा पल्प म्हणजे फणसाच्या गरांचा रस काढून घेतलेला आहे। 1 वाटी गूळ, 1 वेलची ठेचून घेतलेली आहे आणि 1 वाटी नारळाचं दूध। आता हे आपण सांदण बनवण्यासाठी सगळं मिश्रण एकत्र मिक्स करणार आहोत। सांदण बनवण्यासाठी आपल्याला इनो लागणार आहे। सगळं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये इनो घालणार आहोत। सुरुवातीला मी पल्प घेते, फणसाचा पल्प घेतलाय। त्यामध्येच आपण जो 1 वाटी गूळ घेतलाय तो त्यात मिक्स करून घेणार आहे। आता ह्या गुळाचं व्यवस्थित पाणी होईपर्यंत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। पूर्ण गुळ विरघळायला पाहिजे ना त्यात। आपला गुळ व्यवस्थित मिक्स होत आलाय, हे बघा गुळ व्यवस्थित मिक्स झालाय। त्यामध्ये आपण आता 1 वाटी रवा आणि 1 वाटी दूध जे भिजत घातलेलं होतं ते मिश्रण रव्याचं यामध्ये ओतून घेणार आहे। कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही मी। हे व्यवस्थित काय करायचं, असं त्या रसामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं पूर्ण। हे सगळं एकजीव होत आलंय। आता त्यामध्ये आपण अगदी थोडं, हे 1 वाटी दूध आहे त्यातला अर्धीच वाटी दुधाचा वापर करणार आहे। त्यामध्ये नारळाचं दूध आहे आणि त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत वेलची। आता वेलची टाकून घेतले, आता ते पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, जास्तही पातळ ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट ठेवायचं नाही। आता हे आपण सांदण करण्यासाठी आपण कशात ओतून घेणार आहोत। तुम्ही ताटात तूप लावून ओतून घेतलं तरी चालतंय। मी आता इडली पात्रामध्ये हे ओतून घेणार आहे। बघा मिश्रण घट्ट असे तयार झालंय व्यवस्थित। आता आपण यामध्ये काय करणार आहोत, अर्ध इनोचं पाकिट घालणार आहोत। त्यामध्ये इनोमध्ये 2 ते 3 चमचे आपण पाणी घालणार आहे। ते व्यवस्थित फर्मेंट झालं की त्यानंतरच त्या पिठामध्ये ओतणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहे। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये। आता मी इडली पात्राला तूप लावून घेते। तुम्ही तूप तेल काहीही लावलं तरी चालतंय, फक्त तूप जरा लावलं की। मी इडली पात्राला तूप लावून घेतलंय। आता आपण ते मिश्रण त्यामध्ये ओतून घेणार आहोत। तुम्ही हे प्लेट मध्ये जरी ओतलं तरी चालतंय। खाली सांदण करण्यासाठी सुरुवातीला प्लेटला तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती हे असं बॅटर ओतून घ्यायचं। आता हे आपण 15 मिनिटं वाफवण्यासाठी ठेवणार आहोत। 15 मिनिटानंतर आपण बघू शकतोय फणसाची इडली किंवा फणसाचे सांदण तयार आहे। आता हे आपण अशा पद्धतीनं काय करणार आहे, त्याच्या कड्या सुट्टा करून काढून घेणार आहे। कड्या सुट्टा करून काढून घेतलंय आणि हे पाहू शकताय किती सॉफ्ट झालंय सांदण। एकदम मस्त झालंय आपलं सांदण। हे तुम्ही प्लेट मध्ये जरी केलं तरी छान। आता हे आपण कशा सोबत खाऊ शकतोय, तर नारळाच्या दुधासोबत त्यात गुळ घालायचा नारळाच्या दुधात आणि त्यासोबत खायचं। हे बघा, मी फणसाचे सांदण तयार करून घेतलेले आहेत। ही सांदणं किंवा फणसाची इडली तुम्ही नारळाच्या दुधामध्ये गुळ घालून खाऊ शकताय, अतिशय उत्तम लागतात। तुम्ही हा पदार्थ करा, कसा झालाय तो आम्हाला कमेंट करा। पदार्थ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। या सांदणाबरोबरच आम्ही आमच्या चॅनेलवरती घारगे म्हणजे फणसाचे उंबर, फणसाची भाजी, फणसाचे तळलेले गरे या रेसिपी अपलोड केल्या आहेत। ज्यांना कुणाला त्या पाहायच्या असतील ते सुद्धा तुम्ही सर्च करून पाहू शकताय। धन्यवाद।